सर्व प्रेक्षकांचं स्वागत। गाव वार्ता या विशेष कार्यक्रमात आज आम्ही आहोत पाटोदा तालुक्यातील डोंगरकिणी या गावामध्ये। या गावची ग्रामपंचायत माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेश अण्णा धस यांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत आहे। या गावच्या लोकप्रिय महिला सरपंच सरुबाई हौसराव रायते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अण्णांच्या आदेशाने या गावामध्ये नेमकं काय सुरू आहे, काय कामे सुरू आहेत याचा अगदी आढावा घेण्यासाठी आमची टीम डोंगरकिणी या गावात दाखल झाली आहे। या गावच्या सरपंच सरुबाई हौसराव रायते यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव बापू हौसराव रायते हे आपल्याशी संवाद साधणार आहेत। बापू, तुमचं या ठिकाणी गाव वार्ता या विशेष कार्यक्रमात स्वागत। तुमच्या आई मातोश्री सरुबाई हौसराव रायते या सरपंच आहेत, आपण त्यांचे चिरंजीव आहात आणि निश्चितपणे या गावामध्ये तुमच्या आईच्या माध्यमातून सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामे सुरू आहेत। सर्वप्रथम डोंगरकिणी या गावचं काय वैशिष्ट्य आहे? हे गाव पूर्ण जाती धर्मांना घेऊन चालणार आहे। अगदी गुणेगोविंदानं सगळे जातीचे लोक इथे नांदतात आणि हे विशेष अण्णांना सुरेशांना मानणारं गाव आहे। सुरेश अण्णा धस यांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत आहेत। आणखी या गावाचं भौगोलिक वैशिष्ट्य काय नेमकं? इथे पूर्ण डोंगराळ भाग आहे, त्यामुळे पाण्याची समस्या खूप बिकट आहे। ऊसतोड कामगारांची संख्या या गावामध्ये सर्वात जास्त आहे। बरं, गावाचं वैशिष्ट्य काय नेमकं? गाव तसं म्हणजे एकूण 12 वाड्या आणि 13वं गाव अशी मोठून ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे। बरं, या ठिकाणची शैक्षणिक आणि सामाजिक स्थिती कशी आहे नेमकी? शैक्षणिक स्थितीमध्ये इथे जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा आहे, प्राथमिक शाळा आहेत। एकंदरीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक 10 शाळा आहेत, 10 अंगणवाड्या आहेत। परंतु माध्यमिक शाळेच्या संदर्भातली इमारतीचा मोठा सगळ्यात प्रश्न आहे। बापू, तुमची आई तुमच्या मातोश्री सरुबाई रायते या सरपंच आहेत आणि एक आदर्श सरपंच आहेत। थेट जनतेतून त्यांची निवड झाली आहे। तर एक पहिला मान की ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत, थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत सुरू झाली आणि तुमच्या घराला हा पहिला मान भेटला, तर नेमकी काय त्यावेळेला परिस्थिती होती, कसं ते वातावरण होतं? वातावरण अगदी गावामध्ये दोन्ही गट सुरेश अण्णांचेच होते। सुरेश अण्णांना मानणारं गाव होतं, परंतु सर्वसामान्यांचं सर्वातल्या गरीब माणसांचा आशीर्वाद असल्यामुळं आणि अण्णांचा वरती सगळ्यात महत्वाचा म्हणजे अण्णांचा आशीर्वाद असल्यामुळं हा विजय मला संपादन करता। निश्चितपणे खऱ्या अर्थानं कौतुकास बाबा आहे की आपल्याला या ठिकाणी विजय संपादन करता आला आणि तुमच्या आई या ठिकाणी डोंगरकिणीच्या पहिल्या थेट जनतेतनं निवडून आलेल्या सरपंच बनल्या। तर एक सरपंच झाल्यापासून या डोंगरकिणी या गावात आपली काय कामे सुरू आहेत? सध्या अण्णांच्या माध्यमातून 25-15 मधील काही कामे आहेत, सिमेंट रस्त्याचे कामे आहेत, कॉन्क्रीट नाल्या आहेत, त्याचबरोबर शाळा खोल्यांचे काम चालू आहेत, अल्पसंख्याक स्मशानभूमीचं काम चालू आहे। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत आमच्या 4ही गावच्या वाड्यांचे रस्ते मान्य अण्णांनी घेतलेले आहेत। बरं, या ठिकाणी बाकी मग भौगोलिक दर्जा उंचावण्यासाठी वृक्ष लागवड किंवा आणखी काही आपलं काही सुरू आहे का? आता सध्या पाण्याचीच परिस्थिती गंभीर असल्यामुळे वृक्ष लागवड सध्या करू शकत नाही। जून मध्ये त्याची तरतूद आम्ही करून ठेवली। साधारणतः किती वृक्ष आपल्याला लावायचे जून मध्ये? मग आमचे जवळजवळ 4000 वृक्ष लागवड करण्याची संकल्प आम्ही करून त्याची मंजुरी घेऊन सुद्धा ठेवलेले आहे। बरं, म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी गाव हिरवागार आपलं बनवायचं आहे। बरं, या ठिकाणी गावची शैक्षणिक परिस्थिती कशी नेमकी? शैक्षणिक परिस्थिती चांगली। मी मला म्हटल्याप्रमाणे फक्त शाळेच्या संदर्भातल्या माध्यमिक शाळेला इमारत नसल्या कारणानं मुलांना बसण्याची तिथे जागा नाही। जागाही आता आम्ही शाळेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे, तरी अण्णा लवकरच तो इमारतीचा प्रश्न सुद्धा। बापू, मला मुद्दाम विचारायचं की तुमचं घर खऱ्या अर्थानं एक शिक्षण प्रेमी घर आहे, अगदी नोकरदार आहेत आणि तुमच्या आई आता सरपंच आहेत। ठीक आहे की या ठिकाणी पहिल्यांदा आपला हा मान भेटला आहे, पण सरपंच होण्या अगोदर आणि नंतर काही फरक वाटतो का? वाटतो ना सर, निश्चित मान भेटला आहे। मान भेटला, अगदी सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा आपुलकीनं जिव्हाळ्याने हाक मारून जवळ बोलवतो, त्याचा खूप आनंद वाटतो। मग स्वभावामध्ये काय बदल पडले का? नाही सर, आहे तसं स्वभाव पहिला होता आणि आता या ठिकाणी बघितलं बापू की आता दुष्काळ आहे, प्रचंड अगदी पाणी टंचाई आहे, मग याच्यावर कशा पद्धतीने आपण मात करत आहात? आता सध्या नाना देशमुख म्हणून योजनेमध्ये बोकरामध्ये आमचं गाव अण्णांनी घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातून जलसिंचनाचे कामं भरपूर आता होतील असा विश्वास आहे, होणार आहेत। पाहिले आपण की माजी राज्यमंत्री तथा विद्यमान लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस साहेब
यांचं हे गाव आहे. या ठिकाणी त्यांची ग्रामपंचायत आहे आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली या गावच्या लोकप्रिय महिला सरपंच सरूबाई हौसराव रायते एक चांगलं काम करत आहेत. गावातील रस्ते असतील, या ठिकाणी दुष्काळ आहे पण त्यावर सुद्धा कशी मात करता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. गावातील शाळा असेल, अगदी सर्वच बाबतीमध्ये एक आदर्श कुटुंब आहे रायते कुटुंब म्हणजे. आणि अण्णांना मानणार आहे तर सांगतायत की येणाऱ्या काळामध्ये या डोंगरकिणी या गावचा आम्हाला पूर्णपणे चेहरा मोहरा बदलायचा आहे. गावात वृक्ष लावायचे आहेत आणि सर्व लोकांना म्हणजेच सर्व जाती धर्मातील लोकांना या ठिकाणी आम्हाला बरोबर घेऊन काम करायचं आहे, करत आहोत. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आमचं नेतृत्व सुरेश अण्णा धस साहेब यांचे आम्हाला हात बळकट करायचे आहेत. बापू, तुम्हाला आम्हाला विचारावं असं वाटेल की सुरेश अण्णा धस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गावचे सरपंच काम करत आहेत, गावचा चेहरा मोहरा बदलत आहे. तर सुरेश अण्णा धस यांच्या कार्याबद्दल, कर्तबगारीबद्दल, त्यांच्या नेतृत्वाबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करावेत. सगळ्यात म्हणजे निधाड्या छातीचा माणूस, कुठल्याही याला घाबरणारा, कुणाच्या दबावाला बळी पडणारा असं नेतृत्व आमचं नेतृत्व नाही. आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा कुठलंही काम करत असताना अगदी बिनधास्तपणे काम करावं असं वाटतं. पाहिले आपण की सुरेश अण्णा धस साहेब म्हणजे एक खंबीर असं नेतृत्व आहे, सर्वसामान्यांना बरोबर घेऊन चालणारं नेतृत्व आहे. आणि प्रत्येक गावचा विकास झाला पाहिजे अशी अण्णांची भूमिका असते. येणाऱ्या काळामध्ये आणखी आपल्याला कामे करायची असतीलच. तर तुमच्या आई म्हणजे सरूबाई हौसराव रायते या सरपंच आहेत. एक सरपंच या नात्याने या डोंगरकिणी या गावामध्ये पुढील 4 वर्षामध्ये आपली काय प्लॅनिंग आहे नेमकी? सगळ्यात महत्त्वाचा शाळेच्या इमारतीचा प्रश्न आहे, तो अण्णाच्या माध्यमातून मार्गी लावायचा आहे. आणि योगायोगानं अण्णाने आमचं गाव पोखरामध्ये म्हणजे नाना देशमुख या ह्याच्यात आमच्या गावाचं घेतलेलं आहे. आणि त्या योजनेतून भरपूर अशी कामं आता होणार आहेत. आणि या माध्यमातून गावाचा निश्चित कायापालट होईल. त्यात कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, पाईपलाईनसाठी असेल, असे भरपूर 29 प्रकारच्या योजना या योजनेत आहेत. आणि त्या वैयक्तिक लाभाच्या असल्यामुळे त्याचा डायरेक्ट लाभ हा शेतकऱ्यांना मिळणार आहे. पाहिले आपण या डोंगरकिणी गावच्या लोकप्रिय महिला सरपंच सरूबाई हौसराव रायते या माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश अण्णा धस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये अनेक कामं करायची आहेत. गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा आहे. आणि सरपंचाच्या वतीने बापू हौसराव रायते यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. परत या ठिकाणी गावचा विकास करण्यासाठी, गावच्या भल्यासाठी, गावच्या विकासाकरता न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने सरपंच सरूबाई हौसराव रायते आणि त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल डोंगरकिणी रामदास तपसेसह संतोष रोकडे. न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. न्यूज वन